पर्यावरण बदलामुळे शेतीवर परिणाम होण्याची शक्यता असून विकसनशील देशांनी शेती आणि शेतकरी या दोन्हींची काळजी घेणं गरजेचं आहे असं मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी व्यक्त केलं. आंबा फळावर होणाऱ्या फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसंच त्यावर संशोधन होण्यासाठी आशिया आणि पॅसिफिक पीक संरक्षण आयोगाच्या वतीनं 5 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचं उद्घाटन शोभा करंदलाजे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. त्यावेळी त्या बोलत होत्या. गेल्या काही वर्षात भारतानं कृषी उत्पादन आणि निर्यातीत अभूतपूर्व प्रगती केली आहे. यात आंब्याच्या निर्यातीचाही समावेश आहे. मात्र आंब्याला लागणारी कीड भारतासह अनेक देशांसाठी चिंतेचा विषय आहे. कृषी मंत्रालय, राज्य सरकारं, निर्यातदार, शेतकरी या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कीड निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना होत आहेत. तसंच फळांचं पॅकेजिंग आणि इतर प्रक्रिया विकसित करण्यात आल्या आहेत असं त्यांनी यावेळी सांगितलं. नवी मुंबईतल्या वाशी इथं होत असलेल्या या परिषदेत 25 देशांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष तसंच ऑनलाईन पद्धतीनं सहभागी झाले आहेत.